मोठं व्हायचं म्हणलं ना कुठल्याच कामाला लाजायचं नाही बरं का ताईंनो. कारण ना जी काम पडेल ना ती करायचं तरच मोठं होतं बरं का. तर कष्ट करूनच कधी पण आपण मोठं होत असतो. आपल्या अंगात ना कष्टाची चीज, संयम आणि ना जिद्द, चिकाटी, संयम ठेवला ना तर कुठली पण गोष्ट ना करायला कधीच मागं पडत नाही. कुठलं पण काम आपण हातात घ्यायचं आणि ते येत नाही कधीच म्हणायचं नाही बरं का. तर ते हातात घ्यायचं आणि करायचं तेव्हाच आपण ना आपल्याला कष्टाची चीज येत असते. तर कुठलंच काम आज असं होत नाही की नाही आपल्याला येत असतं. आपण काय आईच्या पोटात शिकलेलं नसतं बरं का. त्याच्यामुळे ना त्यात पडायचं बरोबर येत असतं. तर चला. हाय हॅलो, मी रंभा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे बरं का. तर असं नाही आहे की ना की फक्त मी घरातच असते. कारण ना सगळी कामं आली पाहिजेत बरं का आपल्या सगळ्यांना. तर शेतात ना ट्रॅक्टर चाललेला, बाजरीचं पीक काढलेलं. बाजरीचं पीक झाल्यानंतर शेताची थोडीशी खराबी झाली बरं का. त्याच्यामुळं ना खूप दो पावसाने ना खूप खराबी केली. त्यामुळं चला म्हटलं थोडंसं ना लेवल वगैरे करून घ्यावी. आणि शेतकऱ्याला खूप कष्ट आहे बरं का. कष्टाशिवाय कुठलाच पर्याय नाही. असं नाही म्हणजे शेतकऱ्याला नाही, सगळ्यालाच कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय कधीच आपण मोठं होऊ शकत नाही. तर शेतामध्ये ना ट्रॅक्टर लावलेला लेवल करायला. शेतना जरा साफसफाई आणि छान करून घ्यायचं होतं. पाणी वगैरे व्यवस्थित कडक कोपऱ्याने जात नव्हतं ना म्हणून. आणि ट्रॅक्टर काय भाड्याने लावला नव्हता बरं का. वडिलांचाच ट्रॅक्टर आहे म्हणून मग वडिलांचा ट्रॅक्टर आला होता. त्याच्यावरचे ड्रायव्हर होते ते पण ओळखीचेच होते. मग त्यांना ना 4 वाजता चहा घेऊन गेलेली. आणि असं शेतात कोण रोजानी बाया असल्या तरी पण मी ना त्यांना नेहमी ना चहा, जेवणच्या टायमाला जेवण, पाणी अशी सगळी सोय करते. ते नेहमी माझं नाव काढत असतात. दुपारी पण जेवण दिलं त्यांना मी दुपारच्या टायमिंगला. संध्याकाळच्या 4-4:30 वाजलेल्या. मग त्यांना छान असा चहा घेऊन गेलो मी आणि आरव. तर गरमागरम चहा घेऊन गेले. ते मामा सुद्धा म्हणले की किती चहा आणलाय. तर कसं आहे ना आपल्या घरी कोण आलं ना तर खरंच आपण अन्नदान करायला पण शिकलं पाहिजे. आणि छोट्या मोठ्या गोष्टीतून ना सगळं शिकलं पाहिजे बरं का. आपण कधीच म्हणजे असं कधीच मनाने मोठं होत नाही. सगळ्या गोष्टीतून आपल्याला सामोरं जावं लागतं आणि सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पण पाहिजे. त्यामुळं ना सगळं आपल्या अंगात कला पाहिजे. तर ट्रॅक्टरने ना लेवल चालली होती छान अशी. आणि ना 2 दिवस लागणार होते ट्रॅक्टरला. आणि वडिलांचा ट्रॅक्टर असल्यामुळे काही टेन्शन नाही बरं का. त्यामुळे ते कधी पण येतात आणि कधी पण जातात. असं म्हणजे डिझेल वगैरे टाकत असतो आणि मग ते काम करत असतात. तर छान अशी लेवल चालली होती. आता ना नंतर गहू वगैरे नाही करणार. त्यामध्ये ना ऊस लावायचा होता ना. तर व्यवस्थितच करून घ्यायचं होतं. छान खत वगैरे टाकायचं होतं आणि मग एकदाचाच ऊस लावून देणार होतो. तर असं नाही की फक्त गरज, शेतातली पण कामं करावी लागतात बरं का. आणि आवड पण खूप आहे. तर कधी हात बसत नाही. म्हणतात ना की हात काय बसत नाही, काम काही दिसत नाही. असं आहेच. कंटिन्यू मी कामातच असते. आणि बिझी राहिल्यानंतरच आपलं शरीर चांगलं राहतं बरं का. ह्याच्या आधी तर ना शेतामध्ये कोथिंबीर, मिरच्या असं ना माळवा असायचं बरं का. तर कंटिन्यू काम राहायचं. तर आता थोडेसे ना मोठे पीक करायला सुरुवात केली बरं का. नाही तर ना तर